आपल्याला ह्या वेळेला कोणत्याही परिस्थितीत नवीन पाणी योजनेतनं पाणी सगळ्यांना भरपूर प्रमाणात मिळालं पाहिजे आणि फिल्टर केलेलं पाणी मिळालं पाहिजे, ही आपली संकल्पना आपण साधारणतः जानेवारीच्या आसपास तरी त्याचं उद्घाटन किंवा त्याचा आपल्याला रिझल्ट मिळेल असं मला वाटतंय. नमस्कार, मी श्रीकांत नांदगावकर. आपण आलेलो आहोत तळा तालुक्यातील वावे या धरणावर. या धरणातून तळा शहरासाठी पाणी योजना मंजूर करण्यात आली असून सदर योजना ही 13,70,00,000ची आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते फेब्रुवारी 2024मध्ये या पाणी योजनेचे थाटामाटात भूमिपूजन करण्यात आले होते. परंतु सदर योजनेचे काम हे कुठपर्यंत आलेले आहे व ते कधीपर्यंत पूर्णत्वास जाईल याबाबत अद्यापही कोणती माहिती मिळाली नाही. तळा नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष चंद्रकांत रोडे यांच्याशी बातचीत केला असता ही योजना डिसेंबर ते जानेवारीपर्यंत पूर्णत्वास जाईल असे त्यांच्याकडून सांगण्यात आले होते. परंतु 2026 उजाडला तरीही या पाणी योजनेचं पाणी तळा शहरवासियांपर्यंत पोचलेले नाही आहे. तळा शहराची पाणी योजना पूर्ण होणार तरी कधी हा प्रश्न आता केवळ प्रश्न राहिलेला नाही, शहरवासियांचा उफाळून आलेला संतापणच चाललाय. थाटामाटात भूमिपूजन झालं, फोटो काढले गेले, फलक लागले, मात्र प्रत्यक्ष काम कुठं पोहोचलं याचं उत्तर न ठेकेदाराकडे आहे, न नगरपंचायतीकडं, न सत्ताधाऱ्यांकडं. आज तळा शहरातील नागरिक पाणी योजनेबाबत पूर्णपणे अनभिज्ञ आहे. ही योजना पूर्ण झाली तर शहरातून होणारं स्थलांतर थोडंफार थांबेल अशी त्यांची अपेक्षा आहे. कारण तळा शहर दिवसेंदिवस उदास ओस पडत चाललंय. रोजगार नाही, सुविधा नाहीत आणि पाणी तर नाहीच. मग लोक थांबणार तरी कसे? तळा हे आता फक्त नावापुरतं उरलंय. ज्या तळ्यानं शहराला ओळख दिली त्यांचं पाणी केव्हाच आटलं गेलंय. पण सत्ताधाऱ्यांच्या डोळ्यात आजही पाण्याचा थेंब नाही. ठेकेदारांच्या दिरंगाईवर कुणाचं नियंत्रण नाही आणि जनतेच्या संयमाची परीक्षा मात्र रोजच घेतली जाते. ही पाणी योजना कुणाची कृपा किंवा उपकार नाहीत, तळा शहराचा हक्क आहे. पाणी नसेल तर विकास कसला आणि पाणी नसेल तर शहर कसला. राजकारण फोटोपुरतं चालेल, पण पाणी योजनेवरची ही शांतता शहराचा घास घेते. म्हणूनच आज प्रश्न एकच आहे, भूमिपूजन झालं पण जबाबदारी कधी स्वीकारणार आणि तळा शहराला पाणी कधी मिळणार? जनता पाहते आणि आता ती गप्प बसणार नाही. तळा तालुक्यातून नोकरी धंद्यानिमित्त शहरामध्ये स्थलांतर झालेले नागरिक होळी असो, गणपती असो, मे महिना असो या सणांसाठी मोठ्या प्रमाणावर गावी परतत असतात. अशावेळी या नागरिकांना पाण्यासारख्या भीषण टंचाईला सामोरे जावे लागते. तसेच लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये येथील महिलांना खाजगी टँकरवर खर्च करावे लागतात. त्यामुळे शहरातील महिलांच्या डोक्यावर हंडा कधी उतरेल हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. मी मुख्याधिकारी तळा नगरपंचायत. महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगर उत्थान राज्यस्तर या निधीमधून तळा शहराला पाणी पुरवठा योजनेअंतर्गत 13,70,00,000 हा निधी मंजूर झालेला आहे. त्या योजनेची सद्यस्थिती आपली खालीलप्रमाणे आहे. जसं जॅकवेलचं काम आपलं 50% पूर्ण झाले वावे धरणावर. WTPचं काम आपलं 100% पूर्ण झाले. प्लास्टर बाकी आहे. 1 महिन्यात WTP कंप्लीट होईल. त्याच्यानंतर आपल्या 3 टाक्या आहेत. 2 ESR आहेत आणि 1 GSR आहे. GSR आपली 1 कंप्लीट आहे. 2 GSR पैकी 1 कंप्लीट आहे. आणि आपण वावे धरणावरून जी रॉ वॉटर पाईपलाईन आणणार आहोत ती पाईपलाईन 2 दिवसात आपण सुरू करणार आहोत. पाईप पुरवठा पूर्ण झालेला आहे आणि जी डिस्ट्रीब्युशन शहरात करायची लाईन आहे ते पाईपचा सप्लाय पूर्ण झाला असून जशी आपली रॉ वॉटर लाईन पूर्ण होईल तशीच सायमल्टेनियसली आपण डिस्ट्रीब्युशन लाईन पण पूर्ण करून घेणार आहोत. कमीत कमी जेवढा आपल्याला वेळ घेता येईल, जसं की मार्च एंडपर्यंत आम्ही ही योजना पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहोत आणि पाणी पुरवठ्याची काम हे आपलं प्रगतीपथावर आहे सध्यास्थितीत आपलं. तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी.